आम्ही खनेपुरी देवस्थानाच्या वतीनं चला महानुभावीय लिपी शिकूया, महानुभावांचे 6,500 ग्रंथ वाचूया असा एक उपक्रम राबवला. सगळीकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. आज आपण महानुभाव पंथाचा आद्य ग्रंथ लीळाचरित्र मराठी भाषेतील आद्य ग्रंथ आहे असं आपण स्वाभिमानाने सांगत असतो. 800 वर्षापूर्वी हा लीळाचरित्र ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर महानुभावांनी हजारो ग्रंथ लिहिले. जवळपास 6,500 ग्रंथ महानुभावांनी लिहिलेले आहेत असं आम्ही सर्वत्र सांगत असतो. हा आपला एक स्वाभिमान आहे. मागील काळामध्ये असे प्राचीन महानुभावी हस्तलिखित ग्रंथ जे मठा मंदिरामधून आणि महानुभाव पंथाच्या हजारो अनुयायांकडे हे ग्रंथ आजही पाहावयास मिळतात. असे हे प्राचीन हस्तलिखित ग्रंथ मागील 70-80 वर्षांच्या कालावधीमध्ये हे महानुभावांचे जुने हस्तलिखित ग्रंथ समाजाकडून महंतांकडून घेऊन महाराष्ट्र सरकारने ते विद्यापीठामध्ये संग्रहित करून ठेवलेले आहेत. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठामध्ये प्राचीन ग्रंथांची पोथीशाळा आहे आणि या पोथीशाळेमध्ये हजारो महानुभावीय ग्रंथ आज तिथे पोथीशाळेमध्ये ठेवलेले आहेत. त्या पोथीशाळेचं संरक्षण तेथे नेमलेले कर्मचारी करतात. ते ग्रंथ तिथं पडून आहेत. हळूहळू ते जीर्ण होत चाललेले आहेत. असे हे ग्रंथ त्या पोथीशाळेमध्ये आहेत. परंतु हे जे महानुभावांचे हस्तलिखित ग्रंथ, जी महानुभावांची बौद्धिक संपदा आहे, ही बौद्धिक संपदा विद्यापीठामध्ये पोथीशाळेमध्ये बंदिस्त करण्यात आलेली आहे. तिथे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ते ग्रंथ वाचता येत नाहीत, कारण त्यांना लिपीचं ज्ञान नाही. महानुभाव पंथाचे शेकडो मठ मंदिर आश्रम आहेत. त्या आश्रमामध्ये अजूनही बरेच हस्तलिखित ग्रंथ आहेत. त्यामुळे महानुभावांना विद्यापीठामध्ये जाऊन, त्या पोथीशाळेमध्ये जाऊन ते ग्रंथ वाचावेत अशी त्यांना काही आवश्यकता वाटत नाही, कारण त्यांच्या मठ मंदिरामध्ये ते ग्रंथ, असे ग्रंथ आहेतच अजूनही बरेच. महानुभाव उपदेशी जे आहेत अनुयायी, त्यांना लिपीचं ज्ञान नसल्यामुळे ते सुद्धा त्या विद्यापीठामधील पोथीशाळेमध्ये जाऊन ते ग्रंथ वाचत नाहीत. आणि महानुभावेतर जो समाज आहे त्यांना त्या ग्रंथांबद्दल प्रीती नसल्यामुळे ते सुद्धा ते ग्रंथ तिथे जाऊन वाचत नाहीत. आज परिस्थिती अशी आहे विद्यापीठामध्ये की विद्यापीठामध्ये हे संग्रहित करून ठेवलेले ग्रंथ वाचायला कोणीही तिथे नाही. त्या पोथीशाळेमध्ये कोणीही फिरकत नाही. ते ग्रंथ तिथं पडून आहेत, त्याला कोणी वाचत नाहीत. असे हजारो ग्रंथ या पोथीशाळेमध्ये विद्यापीठामध्ये जमा करून ठेवलेले आहेत. तिथे कोणी जात नाही, वाचत नाही. पुढे त्या ग्रंथाचं काय होईल? काळ चाललेला आहे. लिपीचं ज्ञान, या ज्ञानाचा प्रसार नाही. सरकारने फक्त ते ग्रंथ तिथे संग्रहित करून ठेवलेत. जर त्या ठिकाणी ते ग्रंथ संग्रहित करून ठेवले, त्या ग्रंथाबद्दल जर प्रेम आहे, तर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये, शालेय अभ्यासक्रमामध्ये, पदवीच्या अभ्यासक्रमामध्ये महानुभावीय लिपी हे अभ्यासक्रमामध्ये त्यांनी ठेवायला पाहिजे. परंतु विद्यापीठामध्ये, शाळेमध्ये लिपी शिकविल्या जात नाही. कोणी लिपी वाचन करणारे समाजात नाहीत.
ते तिथे पोथी शाळेमध्ये जाऊन वाचत नाहीत. महानुभाव अनुयांना लिपी माहिती नसल्यामुळे ते सुद्धा जात नाहीत. आणि महानुभाव साधू संत तर त्यांच्या आश्रमामध्ये मठामध्ये ग्रंथ असल्यामुळे ते आपापले ग्रंथ वाचत राहतात. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की ते ग्रंथ त्या विद्यापीठामध्ये पडून आहेत, धूळ खात पडून आहेत. मागील 70-80 वर्षामध्ये हे ग्रंथ महानुभावांकडून गोळा करून त्यांच्या ताब्यातून काढून घेऊन विद्यापीठामध्ये नेऊन ठेवलं. याचं कारण काय, उद्देश काय? तो उद्देश सफल झालेला दिसत नाही. काही काळानंतर असंही होऊ शकतं की त्या विद्यापीठामधील पोथी शाळेमध्ये कोणीही वाचक जात नाही, त्या ग्रंथाचा समाजामध्ये कोणी उपभोग घेत नाही, लाभ घेत नाही, समाजाला त्या ग्रंथाबद्दल काहीही जिज्ञासा नाही. म्हणून ही पोथी शाळा निष्क्रिय मृत घोषित करून विद्यापीठाच्या तिथल्या व्यवस्थेनं जर ते पोथी शाळा बंद केली तर मग त्या पोथ्यांचं पुढे काय होणार? त्या पोथ्या तिथेच पडून राहणार आणि पुढे कालांतराने नष्ट होणार. असं हे करण्यासाठी या पोथ्या गोळा करून विद्यापीठामध्ये नेऊन ठेवल्या काय? तर आम्ही खणेपुरी देवस्थानच्या वतीनं आम्ही एक सरकारला निवेदन करणार आहोत की ह्या महानुभावीय ग्रंथ पोथ्या आहेत, ह्या पोथ्या विद्यापीठामध्ये पडून आहेत, कोणी तिथे वाचक नाही. आपण ह्या पोथ्या महानुभावांच्या आश्रमामध्ये परत कराव्यात. त्या आश्रमामध्ये पोथी शाळा स्थापन करावी, अर्थसहाय्य करावं आणि त्या पोथी शाळेची पूर्णपणे व्यवस्था तेथील आश्रम प्रमुखाकडे द्यावी, जेणेकरून त्या आश्रमामधील विद्यार्थी किंवा त्या आश्रमामध्ये समाजातून येणारा जो उपदेशी वर्ग आहे तो वर्ग त्या पोथ्या वाचेल आणि त्या पोथ्या उपयोगात येतील. आम्ही सरकारला लवकरच निवेदन देणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की हे महानुभावांचे ग्रंथ आहेत, ते महानुभावांच्याच आश्रम मध्ये शोभून दिसतात, आपण ते महानुभावांकडे परत द्यावेत. आणि जर देण्याची इच्छा नसेल तर महानुभावीय लिपी शालेय आणि विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करावी. म्हणजे लिपीचा अभ्यास जर समाजामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये सुरू झाला तर ते विद्यार्थी त्या पोथी शाळेमध्ये जाऊन त्या पोथी शाळेमध्ये ग्रंथ वाचतील आणि ती पोथी शाळा कार्यशील राहील. जर महानुभावीय लिपी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करायची असेल तर ती पोथी शाळा चालू ठेवावी. अन्यथा महानुभावीय लिपी शालेय किंवा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्याची जर शासनाला इच्छा नसेल तर त्यांनी त्या विद्यापीठातील पोथ्या महानुभावांच्या मठ मंदिर आश्रमामध्ये पोहोचवाव्यात. महानुभावांच्या धार्मिक अधिकारामध्ये सरकारने हस्तक्षेप करू नये. ज्या पोथ्या जिथून आणलेल्या आहेत, ज्या महानुभावांच्या आश्रमातून आणलेल्या आहेत, त्या महानुभावांकडे ते जुने हस्तलिखित ग्रंथ पोहोचवावेत आणि विद्यापीठातील पोथी शाळेमधील ते सर्व पोथ्या, ती पोथी शाळा वाटेल तर त्यांनी बंद करावी, पण ते महानुभावांचे ग्रंथ महानुभावांकडे पोहोचवावेत. कारण महानुभाव साधू संत आपल्या पोथ्यांचे, आपल्या देवपूजेचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आणि समर्थ आहेत, जागृत आहेत. आणि म्हणून ह्या पोथ्या बेवारस पोथ्यांसारखं विद्यापीठामध्ये ठेवू नये, ते पुन्हा महानुभावांच्या आश्रमामध्ये पोहोचवावेत. तिथे वाटली तर पोथी शाळा काढावी, त्यासाठी शासनाने आर्थिक सहाय्य करावं आणि त्या पोथ्यांची, त्या पोथी शाळेची चावी आश्रमाच्या आश्रमाधिपतीकडे द्यावी, असं आम्ही मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन करून विनंती करणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.